विद्यार्थी मित्रांनो, सप्रे नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आज आहे 29 मे आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आजचा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला तर नक्की लाईक करा, तसेच कमेंट देखील आपण खाली करू शकता. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन कधी साजरा केला जातो? तर 4 ऑप्शन आहेत, काळजीपूर्वक बघा. आपल्याला उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट देखील करू शकता. तर महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन हा 28 मे रोजी साजरा केला जातो. लक्षात घ्या, महिलांच्या आरोग्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी 1987 पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीयांना प्रेरित करण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली आहे? तर ही जी मोहीम सुरू केली आहे तिचं नाव आहे लेट्स मूव्ह इंडिया. तर लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने रिलायन्स फाउंडेशन आणि अभिनव बिंद्रा फाउंडेशनच्या भागीदारीत लेट्स मूव्ह इंडिया मोहीम सुरू केली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, आंतरराष्ट्रीय ॲल्युमिनियम संस्थेच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? राईट आन्सर आहे जॉन स्लेवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 4, कोणत्या राज्याने 2023-24 मध्ये ट्रान्समिशन लाईन्स जोडण्यात अव्वल स्थान पटकावले? तर यामध्ये अव्वल आहे उत्तर प्रदेश, ज्याची कॅपिटल आहे लखनौ आणि मुख्यमंत्री आहे श्री योगी आदित्यनाथजी. गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर, कर्नाटकची कॅपिटल आहे बंगळुरू आणि महाराष्ट्राची कॅपिटल आहे मुंबई. अधिकची माहिती बघूयात. उत्तर प्रदेश पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडने 220 kV किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या 1460 CKM सर्किट किलोमीटर ट्रान्समिशन लाईन जोडल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर गुजरात, 3 नंबरला तामिळनाडू आणि 4 नंबरला आंध्र प्रदेश आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचणारे पहिले ट्रिपल दिव्यांग व्यक्ती कोण ठरले आहेत? तर हे ठरले आहेत ऑप्शन क्रमांक बी, टिंकेश कौशिक. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर हे पटकावलं आहे वांग झी यांनी. चीनच्या वांग झी यांनी अंतिम सामन्यात भारताच्या PV सिंधू यांना हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, कान्स चित्रपट सोहळ्यात सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी ग्रँड प्रिक्स पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला? तर राईट आन्सर आहे ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला आहे. तर लक्षात घ्या, कान्समध्ये प्रथमच भारतीय चित्रपटाला ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला. ऑल वी इमॅजिन वॉज लाईट या चित्रपटाचे दिग्दर्शक पायल कपाडिया आहेत. हा सन्मान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय दिग्दर्शक त्या ठरल्या आहेत. याआधी 2021 त्यांचे अ नाईट ऑफ नोईंग नथिंग माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा गोल्डन आय अवॉर्ड देखील मिळाला होता. तर कान्स सोहळ्यात पुरस्कार मिळवणारे भारतीय व्यक्ती बघूयात. चिदानंद यस नाईक यांच्या सनफ्लॉवर वेअर दी फर्स्ट वन्स टू नो या कन्नड चित्रपटाला ले सिनी फाउंडेशन विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याच विभागात मानसी महेश्वरीच्या ॲनिमेटेड चित्रपट बनीहूडला 3रे पारितोषिक मिळाले. त्यानंतर अनुसुया सेनगुप्ताला अनसर्टन रिगार्ड सेगमेंटमध्ये द शेमलेस चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर संतोष सिवन यांनी कान फिल्म फेस्टिवल सिनेमॅटोग्राफीसाठी प्रतिष्ठित पिएरे इझनिंग्स ट्रिब्यूट पुरस्कार देखील पटकावला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, आशियाई सिनियर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट कोण ठरली आहे? तर त्या ठरल्या आहेत दीपा कर्माकर. तर लक्षात घ्या, या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी दीपा पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली आहे. दीपा कर्माकरने वॉल्ट फायनलमध्ये सरासरी 13.566 धावा केल्या. दीपाने 2015 कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, इंटरनॅशनल मिसिंग चिल्ड्रन डे कधी साजरा करण्यात येतो? तर हा दिवस 25 मेला साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, दरवर्षी जागतिक थायरॉइड दिन कधी साजरा करतात? तर 25 मेला हा दिवस साजरा केला जातो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या आण्विक सुरक्षावर 4थी आंतरराष्ट्रीय परिषद 2024चे आयोजन कोठे करण्यात आले? तर हे करण्यात आलं आहे व्हिएना या ठिकाणी. नेक्स्ट, भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधूने नुकतेच कोणत्या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले? तर राईट आन्सर आहे मलेशिया मास्टर बॅडमिंटन स्पर्धा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13,
मलेशिया मास्टर बॅडमिंटन स्पर्धा 2024चे विजेतेपद कोणत्या देशाच्या वांग झी हिने पटकावले? तर चीनच्या. नेक्स्ट, जागतिक पॅराॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सिमरन शर्माने महिलांच्या 200 मीटर T12 स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकले? तर हे पदक आहे सुवर्ण पदक. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे. आणि जर तुम्हाला चालू घडामोडी PDF फाईल पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करा. तुमच्या स्क्रीनवर जेवढी माहिती दिली आहे तेवढे सर्व PDF फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्याला देखील जॉईन लगेचच करायचं आहे. थँक्यू.